Hallelujah. Praise the Lord. I welcome you all in the name of Lord Jesus Christ this morning. प्रभू श्री ख्रिस्ता नावात तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आजच्या दिवसात जो प्रभूचा दिवस आहे त्या दिवशी आपण देवाच्या मंदिरामध्ये आलो त्याची स्तुती आराधना तुम्ही भक्ती करण्यासाठी. हालेलुया. तुम्ही विश्वास ठेवता की देव तुमच्या बरोबर बोलणार आहे. त्याच्या वचनाद्वारे तो आपल्या प्रत्येकाबरोबर बोलणार आहे, कारण की तो त्याचं वचन पाठवतो आणि आपल्या प्रत्येकाला आरोग्य देतो. हालेलुया. तर आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रभू श्री ख्रिस्ताकडे आपलं लक्ष केंद्रित करणार. Yes, Lord. We look to God. We look unto Him because He is the source of our strength. Hallelujah. Yes. Oh Yeshua. आम्ही तुझ्या आभार मानतो Yeshua. Hallelujah. प्रभू यीशु, तुझी स्तुती आराधना करतो, तुझ्या नावाला उंचावतो, कारण की तू सर्व मान महिमा पराक्रम सामर्थ्य गौरव धन्यवाद देण्यासाठी योग्य आहेस. हालेलुया. ओ यीशु, फक्त तुझी आणि तुझी स्तुती होऊ दे. या ठिकाणामध्ये या मंदिरामध्ये फक्त तुझं नाव उंचावलं राहू दे प्रभू यीशु. तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी
पवित्र तू पवित्र तू पवित्र यीशु तो समान दूसरे को इसने परमेश्वर तो सर्वात पवित्र असणारा परमेश्वर आहे the most holy God. We come before the throne of grace today, Lord. ओ पिता परमेश्वर हम आपके सिंहासन पर आते हैं And we bow down before you, Lord ओ Jesus. पिता परमेश्वर हम आपके सामने झुकते हैं Because you are our King. ओ पिता परमेश्वर क्योंकि तू राजा है There is no one like you, Lord ओ Jesus. परमेश्वर यीशु तेरे जैसा कोई भी नहीं And Lord, we submit ourselves into your hands today. ओ पिता परमेश्वर हम अपने आप को तेरे हाथों में सौंपते हैं We submit ourselves, Lord. ओ पिता परमेश्वर हम अपने आप को तेरे हाथों में सौंपते हैं Take control of our lives, Lord. ओ पिता Today. परमेश्वर हमारे जीवनों का तू कंट्रोल कर And speak with us. ओ पिता परमेश्वर आप हमसे बातें कीजिए Let this time of worship be a time of praise and worship unto your name, O Lord. ओ पिता परमेश्वर हमारी आराधना भक्ति पिता परमेश्वर तेरे नाम पे है And Lord, let the word change our lives, O ओ Lord. पिता परमेश्वर तेरा वचन हमारा जीवन बदले We submit entire time into your hands, Lord Jesus Christ. ओ प्रभु यीशु हम सारे समय को तेरे हाथों में सौंपते हैं In Jesus' mighty name I pray. यीशु के महान नाम से हम मांगते हैं Amen. Hallelujah. Praise the Lord. बरोबर आपला प्रभू येशू ख्रिस्त हा पवित्र असा परमेश्वर आहे. हालेलुया. त्याचं वचन म्हणतं की तुम्ही पवित्र असा कारण की मी पवित्र आहे. तो पवित्र परमेश्वर आहे. हालेलुया. आपण त्याची स्तुती आराधना करावं, त्याचं नाव उंचावूया, त्याला धन्यवाद द्या. आम्हासाठी नाव पित्याने दिले आहे येशू येशू त्याने आम्हासाठी आपला पुत्र दिला येशू येशू आम्हासाठी नाव पित्याने दिले आहे येशू येशू त्याने आम्हासाठी आपला पुत्र दिला येशू येशू
देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये असतं, त्याचा आत्मा जेव्हा आपल्यामध्ये असतो तेव्हा आपण शांत बसू शकत नाही. हालेलुया. कारण की दावीद राजा देखील म्हटला की दावीद राजा आपल्याला गोष्ट माहित आहे की जेव्हा कराराचा कोष येत होता तेव्हा तो देवाच्या कराराच्या कोषासोबत नाचत होता. हालेलुया. आणि खरोखर देवाचं सानिध्य, the presence of God is with us and we are going to dance and worship His holy name. Hallelujah. Oh, when the Spirit sing hallelujah, when the Spirit sing hallelujah, when the Spirit of the Lord was in my heart, when the Spirit sing hallelujah, when the Spirit sing hallelujah, when the Spirit of the Lord was in my heart, when the Spirit of the Lord was in my heart, I dance like David danced. The Lord was in my heart, I dance like David danced. I will dance, I will dance, I will dance like David danced. I will dance, I will dance, I will dance like David danced. The Spirit of the Lord was in my heart, I dance like David danced. The Spirit of the Lord was in my heart, I dance like David danced. I will dance, I will dance, I will dance like David danced. I will dance, I will dance, I will dance like David. I will sing, I will sing, I will sing, I will sing like David sang. I will sing, I will sing, I will sing like David sang. ईश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा दाऊद के समान. ईश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा दाऊद के समान. मैं गाऊं, मैं गाऊं, मैं गाऊं दाऊद के समान. मैं गाऊं, मैं गाऊं, मैं गाऊं दाऊद के समान. ईश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं नाचूंगा दाऊद के समान. ईश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं नाचूंगा दाऊद के समान. मैं नाचूं, मैं नाचूं, मैं नाचूं दाऊद के समान. मैं नाचूं, मैं नाचूं, मैं नाचूं दाऊद के समान. आपण एक गोष्ट करणार आहोत. आपण गाणे गातो, मी नाचून आहोत ते समजणार. आपण सिंपल ऍक्शन करूया ती म्हणजे अशी की मैं नाचूं, मैं नाचूं, मैं नाचूं दाऊद के समान. मैं नाचूं, मैं नाचूं, मैं नाचूं दाऊद के समान. मैं नाचूं, मैं नाचूं, मैं नाचूं दाऊद के समान. मैं नाचूं, मैं नाचूं, मैं नाचूं दाऊद के गाऊं, मैं गाऊं, मैं गाऊं, मैं गाऊं दाऊद के समान. मैं गाऊं, मैं गाऊं, मैं गाऊं दाऊद के समान. 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फक्त जेव्हा परमेश्वराची आत्मा आपल्यामध्ये असते तेव्हा आपल्याला कुठलीही गोष्ट रोखू शकत नाही. हालेलुया. आणि खरोखर त्याचं वचन म्हणतं की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धीच होणार आहे. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये कुठलेही कठीण प्रसंग असतील, पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया की देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होणार आहे. प्रेज द लॉर्ड. न तो बल से न शक्ति से तेरी आत्मा के द्वारा. न तो बल से न शक्ति से तेरी आत्मा के द्वारा. न तो बल से न शक्ति से तेरी आत्मा के द्वारा. न तो बल से तेरी आत्मा के द्वारा.
हालेलुया हालेलुया स्तुति धन्यवाद यीशु स्तुति धन्यवाद यीशु हालेलुया हो यीशु सर्व गोष्टी तुझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होऊ शकते यस आज आपल्या जीवनामध्ये even though we are facing difficult times in our lives हम अपने दिनों में कठिन परिश्रम से जा रहे हैं and we think that there is no one to help us, और हम सोच रहे हैं कि हमारी कोई मदद नहीं करने जा रहा है, but let us keep one thing in our mind लेकिन एक बात अपने मन में रखिए that the Lord is with us. क्योंकि परमेश्वर हमारे संग है, He is with us वो हमारे संग है and He is going to change every situation. और वो सारी परिस्थिति बदलने जा रहा है। Yes, Lord, we believe in your word, O Master. वो प्रभु जी हम आपके वचन पर विश्वास करते The हैं। word of God says in book of 2 Chronicles chapter 20 और परमेश्वर का वचन दूसरे इतिहास में कहते हैं 20वें वचन में that when King Jehoshaphat came before the Lord, the word of God came to him and it said that the battle is not yours but the battle belongs to the Lord. क्योंकि हम उस वचन में देखते हैं कि जिस तरह से यहोशू राजा परमेश्वर के पास गया, परमेश्वर ने उससे कहा कि युद्ध तेरा नहीं है, युद्ध मेरा है। And he says the battle is not yours but the battle belongs to the Lord. और उसने कहा कि ये युद्ध तेरा नहीं, ये युद्ध मेरा है। Maybe we are trying to fight our own battles, हो सकता है कि हम अपनी लड़ाई खुद लड़ रहे हैं, but this is the time to submit everything into the hands of Lord Jesus Christ. लेकिन ये समय है कि सब कुछ परमेश्वर के हाथों में Give सौंप दो। everything unto Him हम सब कुछ परमेश्वर के हाथों में सौंप दें। because the battle is not yours क्योंकि लड़ाई तुम्हारी नहीं है, परमेश्वर की, but the battle belongs to the Lord. क्योंकि परमेश्वर की लड़ाई। In heavenly armor will enter the land. The battle belongs to the Lord. No weapon that's fashioned against us will stand. The battle belongs to the Lord. In heavenly armor will enter the land. The battle belongs to the Lord. No weapon that's fashioned against us will stand. The battle belongs to the Lord.
battle is not yours, but the battle belongs to the Lord. परमेश्वर का वचन कहता है कि युद्ध तेरा नहीं, परमेश्वर का युद्ध है। And Lord, we believe in your word today. परमेश्वर हम आपके वचन पर विश्वास करते हैं। We believe in you, O Lord, ओ प्रभु जी, हम आप पर विश्वास करते हैं। that you are going to fight the battle for us. ओ पिता परमेश्वर, विश्वास करते हैं कि तू हमारा युद्ध लड़ने You जा are रहा है। going to fight this giant before us. ओ पिता परमेश्वर, जो बहुत बड़ा पहाड़ है, तू लड़ने जा रहा है, Because we believe in you, O Lord. क्योंकि हम आप पर विश्वास करते हैं। We believe that the word of God says that it's not by might, not by power, but by my spirit, says the Lord. क्योंकि परमेश्वर का वचन कहता है कि मेरी शक्ति से नहीं, मेरे सामर्थ्य से नहीं, लेकिन प्रभु की आत्मा से होगा। Yes, we believe in the power of your Holy Spirit. वो परमेश्वर, हम आपके पवित्र आत्मा का हम सामर्थ्य पर विश्वास करते हैं। Hallelujah. Yes. The battle belongs to the Lord. Hallelujah. Hallelujah. Yes. Lord, we thank you for this wonderful time, Lord. वो प्रभु, हम इस सुंदर से समय के लिए आपका धन्यवाद करते हैं। Each and every one of us has experienced your presence today, O Lord. वो पिता परमेश्वर, हर एक व्यक्ति ने पिता परमेश्वर आपकी उपस्थिति को जाना है। And Lord, let there be any battle, any small or big battle. वो पिता परमेश्वर के जीवन में छोटा या बड़ा युद्ध हो, But we have submitted everything into your hands, Lord Jesus Christ. वो प्रभु जी, हमने सब कुछ आपके हाथों में सौंप दिया We है। have submitted everything, O वो Lord. पिता परमेश्वर, हमने सब कुछ आपके हाथों में We सौंप दिया। surrender ourselves, O Lord. वो पिता परमेश्वर, हम अपने आप को आपके सामने समर्पित करते हैं, Because it is not by my might, O Lord. क्योंकि ये पिता परमेश्वर मेरे शक्ति से नहीं, Not by my power. वो प्रभु जी मेरे सामर्थ्य से नहीं, But everything is going to change by your Spirit, O वो Lord. सब कुछ पिता परमेश्वर आप अपनी आत्मा से बदलने जा रहे And हैं। Lord, we believe, O Lord, वो पिता परमेश्वर आप पर विश्वास करते हैं, that the battle belongs to you. वो प्रभु विश्वास करते हैं कि ये युद्ध तेरा है प्रभु। We are just going to stand still and see the wonders the Lord is going to do in our lives. और केवल हम पिता परमेश्वर आपके सामने हम खड़े हैं, He is going to प्रभु चमत्कार करने जा रहे हैं। He is going to change your situation in a wonderful way. और वो आपकी जो परिस्थिति है अद्भुत रीति से बदलने जा रहा There is है, a testimony in every one of our lives. और हर एक के जीवन में एक साक्ष्य तैयार करने जा रहा है, And the Lord is going to change everything. और परमेश्वर सब कुछ बदलने जा रहा है। Lord, we believe in your word. ओ प्रभु जी, हम आपके वचन पर विश्वास We करते हैं। submit this time into your holy presence, Lord ओ Jesus पिता Christ. परमेश्वर, आपके पवित्र स्थान में पिता प्रभु जी, हम सब कुछ आपके हाथों में सौंपते And we हैं। say unto you that, Lord, speak to us with your word. ओ पिता परमेश्वर, अपने वचन से हमसे बात The कीजिए। word which you are going to give through your servant, O Lord. वो पिता परमेश्वर, जो वचन आपने अपने दास को दिया है, Let that word change our lives, O Lord. प्रभु जी, उस वचन के द्वारा हमारा जीवन बदल जाए। Help us to understand it. वो पिता परमेश्वर, हमें मदद करें उसे समझने की। Help us to meditate on it throughout this week, O वो Lord. पिता परमेश्वर, पूरे सप्ताह भर उस पर मनन करने में हमारी मदद करें। And let our lives be changed, O वो प्रभु Lord. जी, होने दे, हमारे जीवन बदलने दे। We see your light in our lives, O वो Lord. पिता Jesus Christ. परमेश्वर, हम अपने जीवन में आपका जीवन देख सके। We see your light, O Lord. वो प्रभु जी, हम आपका जीवन देख सके। And we submit everything, O वो Lord. प्रभु जी, हम सब कुछ आपके हाथों में सौंप। I ask this prayer in the name of Lord Jesus Christ this morning. वो प्रभु यीशु के नाम से आज की सुबह ये प्रार्थना And everyone say, और सब कुछ है। Amen. You may be seated in the holy presence of God. हालेलुया, हालेलुया. आज सकाळी आपल्या सगळ्यांचं प्रभू श्री ख्रिस्ताच्या मोला नावामध्ये या भक्ती मंदिरामध्ये स्वागत आहे. देवाचं मंदिर आनंदाचं ठिकाण, आशीर्वाद ठिकाण, असं ठिकाण की जिथे देव आमची भेट घेतो. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये सांगितले की ज्या वेळेला यशय मंदिरामध्ये होता त्यावेळेला त्याला देवाचं दर्शन झालं आणि त्याने वाणी ऐकली. ज्या वेळेला आपण देवाच्या मंदिरामध्ये असतो, माझी खात्री आहे की देव ईश्वराच्या स्तुती स्तवनामध्ये उतरून येणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस आपण त्याची स्तुती आराधना करतो तर त्या ठिकाणी उपस्थित राहतो. एवढंच नाही तर देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे, जेथे दोन किंवा तिघ माझ्या नावात एकत्र जमलाय तिथे मी आहे. आमची खात्री आहे, आमचा विश्वास आहे की आज सकाळी प्रभू श्री ख्रिस्त या ठिकाणी. हालेलुया. चला आपण टाळ्या येशूचं स्वागत करूया. स्तोत्र संहिता याचा
स्तोत्र संहिता 34 17, 18 आणि 19 ही 3 वचन. स्तोत्र संहिता 34 17, 18 आणि 19. नीतिमान धावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सन्निध असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो. स्तोत्रकर्ता दावीद या ठिकाणी परमेश्वराच्या चांगुलपणाविषयी बोलत आहे. सुरुवातीच्या या वचनांमध्ये या अध्यायाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की परमेश्वराची स्तुती करा, परमेश्वराची आराधना करा. मी सर्वदा परमेश्वराचा धन्यवाद करीन. परमेश्वराची स्तुती आराधना का करावी अशी अनेक कारण त्याने या सुरुवातीच्या वचनामध्ये दिलेली आहेत. आणि आता या वचनांमध्ये पुढे जी 17, 18 आणि 19 ते आपण वाचलं नीतिमानाविषयी, विशेष करून 15 वचन देखील म्हणते की परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात आणि त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. नीतिमान धावा करतात, परमेश्वर त्यांचा धावा ऐकतो. नीतिमानाला फार कष्ट होतात, परमेश्वर त्या सर्वातून त्यांना सोडवतो. आणि आज सकाळी मला तुमचं लक्ष विशेष करून या 17 वचनाकडे वेधवायचं, 19 वचनाकडे की जिथं म्हटलं आहे नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो. नीतिमानाला कष्ट होतात हे आपण प्रत्येकाने वास्तवता समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे त्यावेळेला सगळं काही ज्याला असं म्हणूया की आता आजार येणार नाहीत, आता काही समस्या येणार नाहीत, आता काही अडचणी असणार नाहीत, आता काही दुःख त्रास असणार नाही, असं होत नाही. पण देवाचं वचन निश्चित आम्हाला याची खात्री देतं स्तोत्र संहिता 91 मध्ये की संकट समयी मी त्या जवळ असेल. हालेलुया. हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे वचन आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. देव असं म्हणत आहे की संकट समयी मी त्या जवळ असेल, मी त्याच्यावर असेल. आणखी आम्हाला दुसरं काय हवं आहे? जगामध्ये आमचे आई वडील आहेत, आमचे मित्र आहेत, आमचे नातेवाईक आहेत, आमचे जवळचे लोक आहेत. ही खूप मोठी देवाची कृपा आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचे आहे की आमच्या परिस्थितीमध्ये देव आमच्या बरोबर असणं. आणि विशेष आणि आम्हाला माहित आहे की प्रभू श्री ख्रिस्ताचं नाव इम्मानुएल म्हणजे आम्हा सहित देव, आमच्या जवळ असणारा देव, आमच्या बरोबर राहणारा देव. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. त्यानं असं म्हटलं मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही. एवढंच नाही तर प्रभू श्री ख्रिस्तानं असं म्हटलं की मी पित्याकडे जातो, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, तर मी तुमच्यासाठी कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा मी तुमच्यासाठी पाठवीन, यासाठी की त्याने सदा सर्वदा तुमच्या बरोबर असावं, तुमच्या बरोबर राहावं. देव आम्हाला कधीच एकटं पडू देत नाही. तो कधीच आम्हाला एकटेपणाचं ज्याला म्हणूया की जाणीव होऊ देत नाही, तर तो नेहमीच आमच्या बरोबर असतो. आणि विशेष करून या स्तोत्रामध्ये ज्यावेळेस आपण येतो या वचनामध्ये असं म्हटलं आहे की नीतिमानाला फार कष्ट होतात. नीतिमानाला फार कष्ट होतात, धार्मिकाला फार कष्ट होतात. देवाचं वचन सांगतं की प्रभू श्री ख्रिस्ताच्या रक्ताने आपण नीतिमान ठरलो आहोत. त्याने आम्हाला नीतिमान ठरवलं आहे, त्याने आम्हाला पवित्र जीवन जगण्यासाठी पाचारण केलेलं आहे. तो आमचा पिता आहे, तो आमचा कैवारी आहे, तो आमचा मार्गदर्शक आहे. त्याचं वचन आम्हाला मार्ग दाखवतं. आणि या सगळ्यामध्ये आम्ही पाहतो की नीतिमानाची जी वाटचाल आहे, धार्मिकाची जी वाटचाल आहे, त्याच्या जीवन प्रवासामध्ये कष्ट आहेच. जीवन प्रवासामध्ये कष्ट आहे. जीवन हे सर्वदाच सारखं असत नाही. जीवनामध्ये चढ उतार आहेत, जीवनामध्ये चढ उतार आहेत. नेहमीच आमचं जीवन एका ठराविक पातळीवर असत नाही. देवाच्या वचनामध्ये देखील आपण वाचतो की पाऊल ज्यावेळेला त्याच्या मिशनरी फेरीला निघाला किंवा त्याच्या सुवार्थ प्रसारी कार्याला निघाला त्यावेळेला काही वेळेला त्याला आनंदाचे क्षण किंवा ज्याला असं म्हणूया की त्याची सेवा अधिक आशीर्वादित झाली, तर दुसऱ्या वेळेला त्याला सेवेमुळं किंवा प्रभू श्री ख्रिस्ताची घोषणा केल्यामुळं त्याला तुरुंगामध्ये जावं लागलं. पाऊल आणि स्त्रीला हे जे दोघं आहेत ते तुरुंगामध्ये होते. पण त्याच्यानंतर आपण वाचतो की त्यांनी स्तुती आराधना केली आणि पुन्हा एकदा देवाने त्याच्यासाठी द्वार उघडलं आणि त्या रात्री त्यांनी जो तुरुंगाधिकारी आहे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी बाप्तिस्मा दिला. आणि अशा प्रकारे सेवेतले चढउतार, जीवनातले चढउतार आपल्याला पावलाच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतो. आमचं जीवन हे असंच आहे. जीवनामध्ये अनेक कष्ट आहेत, चढउतार आहेत, कधी आनंदाचे प्रसंग आहेत, कधी दुःखाचे प्रसंग आहेत. पण तुमच्या आणि माझ्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की जीवनातील प्रत्येक प्रवासामध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेला
देव आमच्या बरोबर आहे. हालेलुया. तो आमच्या बरोबर आहे हे आमच्यासाठी खूप महत्वाचं स्तोत्र आहे. यशाच्या पुस्तकाच्या 43व्या अध्यायामध्ये त्यानं असं म्हटलं, तू जलातून जाशील तेव्हा नद्या तुला बुडवणार नाहीत, तू अग्नीतून चालशील तेव्हा ज्वाला तुला पोळणार नाही, कारण मी तुझ्यावर असेल, मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही. म्हणजे याचा अर्थ हा आहे की तुला जलातून जावं लागेल, बुडण्याचा प्रसंग येईल, तुला अग्नीसारख्या परीक्षा प्रसंगामधून जावं लागेल, अग्नीचे चटके तुला सहन करावे लागतील, पण तू भाजणार नाहीस, तू पोळवायचं नाहीस, कारण मी तुझ्यावर असेल, मी तुला सोडून जाणार नाही, तुला टाकणार नाही. हालेलुया. आणि हे तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आज सकाळी अशाच एका धार्मिक पुरुषाच्या जीवनाविषयी मी तुमच्यावर बोलणार आहे. योबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय. याच्यामध्ये मला एक धार्मिक नीतिमान असा मनुष्य सापडतो की ज्याच्या जीवनामध्ये कष्ट आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, पण तरीही योबाच्या पुस्तकाची जी सुरुवात आहे पहिल्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव योब असे होते. तो सात्विक व सरळ होता, तो देवाला भिऊन वागे व पापापासून दूर राहील. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की तो देवाला भिऊन वागणारा आणि पापापासून दूर राहणारा किंवा देवाच्या वचनानुसार जीवन जगणारा असा मनुष्य. एवढंच नाही तर त्याच्याविषयी म्हटलं आहे की तो आपल्या कुटुंबासाठी दररोज देवाकडे प्रार्थना करणारा आहे. बऱ्याचदा आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ज्या महिला आहेत त्याच जास्त प्रार्थना करतात, त्याच उपास करतात आणि पुरुष थोडेसे मागे आहेत. पण मला असं वाटतं की इमॅन्युअल जे चर्चचे जे पुरुष आहेत ते देखील महिलांच्या बरोबरीने उपास आणि प्रार्थना करण्यामध्ये पुढे आहे. मी ह्या बाजूनी बोलतो. आपण देखील प्रार्थना करणारे आहोत आणि हे खूप महत्वाचं आहे की स्त्री आणि पुरुष दोघांनी येशूची प्रार्थना करणं, उपास करणं, देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देणं. योबाच्या पुस्तकामध्ये मी असं एक मनुष्य पाहतो की जो एक प्रार्थना करणारा मनुष्य आणि त्याच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष सैतानाने हल्ला केला. थोड्या वेळापूर्वी आपण जे गीत गायले, गीत गात असताना मला हा प्रसंग समोर आठवला की योबाची जी काही लढाई आहे ती प्रत्यक्ष सैतानाबरोबर असलेली लढाई आहे. देवाचं वचन आपण या गाण्यामध्ये आपण ऐकलं की युद्ध तुमचं नाही तर युद्ध परमेश्वराचं आहे आणि तो तुमच्यासाठी लढेल असं देवाच्या वचनामध्ये म्हटलं की देव तुमच्यासाठी लढेल, तो तुमच्या बाजूने लढेल, तो तुम्हाला विजय देईल, तुम्ही पराजित असणार नाही, तुम्ही अपयश असणार नाही, कारण स्वतः जो सैन्यांचा यहोवा देव आहे तो तुमच्या बाजूने लढणार आहे. आणि आमचा देव, त्याचं नाव याहवे निस्सी आहे, तो आमचा ध्वज आहे, तो आम्हाला जय देणारा परमेश्वर आहे. आणि योबाच्या जीवनामध्ये पाहतो की प्रत्यक्ष सैतानाबरोबर असलेली त्याची जी काही युद्ध आहे किंवा त्याची फाईट किंवा त्याची जी लढाई आहे ती प्रत्यक्ष सैतानाबरोबर आहे. कारण या योबाचा जीवनक्रम सैतानाने पाहिला. देव तर पाहतोच, देवाचं वचन सांगतं की परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. एवढंच नाही तर देवाचं वचन सांगतं की आमच्या नीतिमानांकडे त्याचे कान लागलेले असतात, त्याचे डोळे लागलेले असतात, तो आमच्याकडे पाहतो, आमचं बसणं उठणं तो जाणतो. एवढंच नाही तर देवाच्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता 139 मध्ये असं म्हणतो की तुझ्या समक्षतेपासून मी कोठे पळून जाऊ, मी वर आकाशात गेलो तरी तेथे तू आहेस, मी अधोलोकात आलो तरी तिथे आहे तू आहेस, मी पंख धारण करून समुद्राच्या पलीकडे गेलो तरी तुझा उजवा हात मला त्या ठिकाणी घेऊन जाईल. म्हणजे तो देवाच्या समक्षतेविषयी सांगतो की जेथे कुठे आम्ही आहोत देव त्या ठिकाणी आहे, देवाचं लक्ष आमच्या जीवनाकडे आहे. या वचनामध्ये आम्ही वाचतो की योब याच्या जीवनावर देवाचं तर लक्ष आहे, परंतु त्याबरोबरच आणखी एकाचं लक्ष आहे आणि ते म्हणजे सैतानाचं लक्ष त्याच्या जीवनाकडे आहे. आणि या वचनामध्ये आता 9व्या वचनामध्ये ज्या वेळेला सैतान परमेश्वराला उत्तर देतो किंवा परमेश्वरासमोर उभं राहतो त्यावेळेला सैतान त्याच्याविषयी असं सांगत आहे की तो त्याचं घर आणि त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातलं आहे ना, तू त्याच्या हातास यश दिले आहे ना, देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना. म्हणजे सैतानानं पाहिलं की परमेश्वराचं एक सुरक्षित कुंपण हे त्याच्या भोवती आहे, त्याच्या घराभोवती आहे, त्याच्या सर्वस्वाभोवती आहे. एवढंच नाही तर त्याच्या हाताला देवानं यश दिलं आहे आणि त्याचं धन वाढत आहे. त्याचं धन देशामध्ये त्याचं धन वृद्धी पावत आहे. आज सकाळी जर कोणाला असं वाटत असेल की पैसा हा पाप आहे तर तुमचं पाप सगळं या ठिकाणी आणून देतं. देवाचं वचन सांगतं की देव आम्हाला आशीर्वाद देणारा देव आहे, तो आम्हाला समृद्ध करणारा देव आहे.
पैसा हा पाप नाही, पण चुकीच्या मार्गाने पैसा मिळवणं हे पाप आहे. पैशाचा वापर चुकीच्या ठिकाणी करणं हे पाप आहे. आणि देवाचं वचन सांगते, ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो, योबाच्या पुस्तकात मला पाहायला मिळतं की एक प्रार्थना करणारा जो व्यक्ती आहे, देव त्याच्या हाताला यश देतो आणि त्याची संपत्ती, त्याची मालमत्ता वाढते. अब्राहमाच्या बाबतीमध्ये म्हटलं आहे की अब्राहम हा श्रीमंत होता किंवा परमेश्वराने त्याला आशीर्वाद केलं. दावीद श्रीमंत हो, म्हणजे याचा अर्थ हा नाही की आम्ही श्रीमंतीवर लक्ष ठेवून देवाची स्तुती आराधना करायची आहे. पण देवाचं वचन निश्चित अर्थाने सांगतं अनुवाद 28:2 मध्ये की सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. ज्यावेळेस आम्ही देवाच्या मागे धावतो त्यावेळेला आशीर्वाद आमच्या मागे धावत येतात. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही देवाच्या मागे धावतो. आणि आज सकाळी तुम्ही ते आशीर्वादित लोक आहात, कारण तुम्ही पावसावर विजय मिळून या ठिकाणी आहात. तुम्ही ते धार्मिकतेचे भुकेले आणि तहाने लोक आहात. तुम्ही आशीर्वादित आहात, तुम्ही तृप्त होणार आहात, कारण तुम्ही या वातावरणाचा विचार न करता आपल्या घरामध्ये थांबून, तुमच्याकडे ऑप्शन होतं की तुम्ही ऑनलाईन सर्व्हिस पाहू शकला असता, परंतु तरीही तुम्ही या ठिकाणी देवाच्या मंदिरामध्ये आलात. थँक्यू, कारण तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये आलात आणि देव तुमचं जीवन आशीर्वादित आणि आशीर्वाद केल्याशिवाय राहणार. या देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की ज्यावेळेस योग प्रार्थना करतो त्यावेळेला परमेश्वर त्याच्या हाताला यश देतो. ज्यावेळेला योग प्रार्थना करतो देव त्याचं संरक्षण करतो. एवढंच नाही तर देव त्याच्या घराचं संरक्षण करतो, त्याच्या कुटुंबाचं संरक्षण करतो. पहा, प्रार्थनेचे परिणाम जर आपल्याला पाहायला या ठिकाणी पाहायचे असतील, जो मनुष्य देवावर विश्वास ठेवतो, भाव ठेवतो, परमेश्वर देव त्याच्या भोवती एक सुरक्षित कुंपण घालतो. आमच्या डोळ्याने ते दिसत नाही, परंतु आम्ही विश्वास ठेवतो की देवानं आमच्या भोवती एक सुरक्षित कुंपण घातलेलं आहे. कारण देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे, परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्यांचं संरक्षण करतो. परमेश्वराचा दूत छावणी देतो, तिथेच थांबून राहतो. जेथे तुम्ही आहात, जेथे तुमचं घर आहे, जेथे तुमची मालमत्ता आहे, देवाचा दूत तिथे थांबतो आणि तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं देव संरक्षण करतो. देव संरक्षण करतो. या वचनामध्ये म्हटलं आहे की योबाचं संरक्षण देवाने केलं, योबाने परमेश्वराने केलं आणि परमेश्वराने योबाला आशीर्वादित केलं, त्याचं धन वृद्धी पावत आहे. आणि मग आता या सगळ्या स्टोरीमध्ये आता सैतानाची एंट्री किंवा सैतान येतो. आणि आता सैतान देवाला असं सांगत आहे, मला एक संधी दे यासाठी की त्याने तुझा अवहेर करावा. कारण तो असं म्हणतो की तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अवहेर करेल. वचन 12, परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. मग सैतान परमेश्वरापासून निघून गेला. हा जो मनुष्य आहे योग, देवाने त्याचं रक्षण केलेलं आहे. आणि आता सैतान येतो आणि सैतान असं म्हणतो की त्याला तू माझ्या हातामध्ये सोपव. तो असं म्हणतो की हा जो योग आहे तो तुझा अवहेर करेल. आणि ज्यावेळेस तू मला तू परवानगी दे, आणि देवाने सैतानाला परवानगी दिली. आणि या ठिकाणी आता सैतानाची आणि योगाची जी काही युद्ध आहे ते आम्हाला पाहायला मिळते. एक प्रार्थना करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये काही अनपेक्षित गोष्टी घडतात. आणि योगाच्या जीवनामध्ये आपण पाहतो की एका पाठोपाठ एक, या जर 12-13 वचनापासून जर आपण पुढं 19 वचनापर्यंत जर आपण पाहिलं तर एका पाठोपाठ एक 4 वाईट बातम्या त्याला एका दिवसामध्ये ऐकायला मिळतात. कारण ज्या ज्या वेळेला एकानं सांगितलं, वचनामध्ये म्हटलंय की इतक्या दुसरा येतो आणि तो म्हणतो मी एकटाच राहिलो तुला हे सांगण्यासाठी. ती वाईट बातमी संपत नाही, तोच तिसरा येतो आणि म्हणतो तुला हे सांगण्यासाठी मी एकटाच निभावला. आणखी एक जण येतो आणि म्हणतो की तुला सांगण्यासाठी मी एकटाच निभावला. आणि अशा प्रकारे एका पाठोपाठ एक 4 वाईट बातम्या योबाला ऐकायला मिळतात. आणि एका दिवसामध्ये त्या घटनेमुळं योग जो आहे, त्या देवाचं वचन सांगतं की तो धूळ आणि राख याच्यामध्ये बसला किंवा त्याचं सर्वस्व त्याने गमावलं. ज्या वेळेला योबाच्या जीवनामध्ये एक जी काही ट्रॅजेडी किंवा दुःखद घटना आहे त्याच्या घराला लागली, त्यावेळेला त्याचं घर जे आहे त्या घराला जे हादरे बसलेले आहेत की त्याने सर्वस्व गमावलं. आणि मग इथे पाहायला मिळतो की सैतानाशी युद्ध करणारा जो योग आहे त्यानं कशा प्रकारे सैतानावर विजय मिळवला आहे. देवाचं वचन सांगतं, सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. सैतानाला अडवा. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की देवाच्या अधीन व्हा
आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. आणि योबानं तेच केलं. या ठिकाणी जी लढाई आहे ही आता योब आणि सैतान आहे आणि त्याच्याबरोबर परमेश्वर जो आहे की तो या लढाईमध्ये योबाला जय देणारा असा परमेश्वर मला पाहायला मिळतो या वचनामध्ये, की जिथे सैतान येतो आणि योब आता सर्वस्व हिरावून येतो. आणि एवढं झाल्यानंतर मग आता हा जो योब आहे त्याने एक ज्याला असं म्हणूया की एक आत्मिक प्रौढत्व लाभलेला योब जो आहे त्याने एक चांगला प्रतिसाद दिला या सर्व परिस्थितीकडे पाहून. तो असं म्हणतो की परमेश्वराने दिलं, परमेश्वराने नेलं, धन्य परमेश्वराचं नाव. तो असं म्हणतो की परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने दिलं. हे आध्यात्मिक प्रौढत्व खूप महत्वाचं. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, आज सकाळी देवाचं सेवक म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की धार्मिकास बहुत कष्ट होतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण त्याही बरोबर महत्वाचं आहे की त्या कष्टामधून जात असताना अनपेक्षित गोष्टी ज्यावेळेला आमच्या जीवनामध्ये होतात त्यावेळेला विश्वासामध्ये स्थिर होणं खूप महत्वाचं आहे. कारण देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे एपिस्कराच्या पत्राच्या 6व्या अध्यायामध्ये की विश्वासाची ढाल हाती घ्या आणि उभे राहा. त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवून टाकण्यासाठी, म्हणजे जो दुष्ट आहे, जो सैतान आहे, त्याचे सगळे जे जळते बाण आहेत, म्हणजे त्याने जी लढाईला आरंभ केलेला आहे ते विझवून टाकण्यासाठी विश्वासाची ढाल हाती घ्या आणि उभे राहा. उभे राहा आहे त्या ठिकाणीच का. हे गीत आपण नेहमी गातो आपल्या भक्तीमध्ये, डरो मत चुपचाप खडे रहो खुदा की नजात के काम दे, की आम्हाला विश्वासामध्ये टिकून राहणं खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेला सैतानाबरोबर आमची लढाई आहे त्यावेळेला तो आमच्या विश्वासाच्या जीवनावर हल्ले करतो. अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतात की ज्याच्यामुळे आमचा विश्वास डळमळीत होतो. आम्हाला असं वाटतं की असं का झालं. अनेकदा आमच्याकडे काही प्रश्नांची उत्तरं नाहीच. आम्ही जीवन जगत असताना मला माहित नाही की या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत. कोणत्याच प्रश्नांची आमच्याकडे उत्तरं नाहीत आणि ती असायलाच पाहिजेत असंही काही नाही. कारण आमच्यापेक्षा देवाला सर्व समजतं, त्याला आमचं भविष्य माहित आहे. हालेलुया. आणि हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण आपलं जीवन देवाच्या हातामध्ये दिलेलं आहे त्यावेळेला आपण देवाला म्हणतो, देवा आम्हाला माहित नाही की आम्ही कुठे चाललो आहोत, पण एक गोष्ट आम्हाला माहित आहे की ज्यावेळेला आम्ही तुझ्या हातामध्ये आहोत त्यावेळेस आम्ही सुरक्षित आहोत. मोशे पहा की ज्यावेळेस त्याला त्या लव्हाळ्या जी पेटी आहे त्याला डांबर चोपडून त्या बॉक्स मध्ये त्याला ठेवलं आणि तो पाण्यावर त्याला सोडून देण्यात आलं त्याच्या आई वडिलांनी. एक लहान मूल जे 3 महिन्याचं आहे त्याला माहित नाही ते कुठं चाललेलं आहे, कारण तेवढी समज बुद्धी त्या मुलामध्ये नाही. आई वडिलांनाही माहित नाही की आता या मुलाचं काय होणार आहे, परंतु त्यांनी त्याला ते पाण्यावर सोडलं. पण देवाचं वचन सांगतं की देवानं मोशेला सुरक्षित ठेवलं आणि त्याला मरू दिलं नाही. कारण आम्ही फक्त तात्पुरत्या गोष्टी पाहतो, परंतु देव जो आहे तो मोशेमध्ये इस्रायल लोकांना सोडवणारा एक खंबीर नेतृत्व अशा दृष्टीने देवानं मोशेला पाहिलं आणि देवानं त्याला त्या ठिकाणी सुरक्षित ठेवलं. राजवाड्यामध्ये त्याला वाढू दिलं. त्याच्यानंतर विद्यालयामध्ये देवाने त्याची काळजी घेतली. पुन्हा त्याला मिसर देशामध्ये आणलं आणि अरण्याच्या या प्रवासामध्ये देवाने सहाय्य केलं यासाठी की त्याने इस्रायलचं नेतृत्व करावं. आमच्या कोणालाच आमचं भविष्य माहित नाही. आज आम्ही इथे आहोत, संध्याकाळी काय होईल आम्हाला माहित नाही. पण एक गोष्ट महत्वाची आहे की ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवलाय, ज्या देवावर विश्वास ठेवलाय तो नेहमीच आमच्यावर असणार. हालेलुया. त्याच्या वचनामध्ये म्हटलं आहे की धार्मिकाला बहुत कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो. आमच्यासाठी कष्ट महत्वाचे नाहीत, आमच्यासाठी सोडवणारा देव महत्वाचा आहे. हालेलुया. आमच्यासाठी येशू महत्वाचा आहे. ज्या येशूवर आम्ही विश्वास ठेवलाय तो आमच्यावर असणं ही आमच्यासाठी खूप जमेची बाजू आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. जीवन किती चढ उतारानं भरलेलं असलं तरीही सोडवणारा जो देव आहे तो नेहमीच आमच्या बरोबर आहे, आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि आता पुढे या वचनामध्ये योग जो असं म्हणतो की परमेश्वरानं दिलं, परमेश्वरानं नेलं, धन्य परमेश्वराचं नाव. एवढंच नाही तर या विश्वासाच्या परीक्षेमध्ये ज्यावेळेला सैतानावर असली त्याची जी प्रत्यक्ष लढाई आहे त्यामध्ये 22व्या वचनामध्ये असं म्हटलं आहे, ह्या सर्व प्रसंगात योबाच्या हातून पाप झाले नाही व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही. त्याने देवावर आरोप केला नाही. सैतान आम्हाला प्रवृत्त करतो ज्याप्रमाणे त्याने या योबाच्या पत्नीला प्रवृत्त केलं. कारण योबाची पत्नी अशी म्हणते, त्याची बायको त्याला अशी म्हणते योबाला की तुम्ही अजून सत्व धरून राहिला काय, तुम्ही आता देवाचं नाव सोडून द्या आणि वरून जा. म्हणजे या विश्वासाच्या परीक्षेमध्ये ज्या वेळेला सैतानाचं आणि योबाचं युद्ध आहे त्यावेळेला
सर्वस्व गमावल्यानंतरही या विश्वासाच्या परीक्षेत योग असं म्हणत आहे की धन्य परमेश्वराचं नाव, त्याने परमेश्वराची स्तुती केली, परमेश्वराचे आभारच मानले प्रत्येक परिस्थितीमध्ये. योबाची जी पत्नी आहे ती असं म्हणते की देवाचं नाव सोडून द्या, परंतु योग जो आहे तो त्याने आपल्या वाचेने काही पाप केलं नाही, त्याने देवावर काही आरोप केला नाही. ज्या वेळेला ही जी काही लढाई आहे, सैतानाचं जे युद्ध आहे जे आमच्या बरोबर आहे, कारण देवाचं वचन सांगते की आपलं झगडणं रक्त मांसाबरोबर नाही तर अंतरातील दुरात्म्या समूहाबरोबर आहे. आणि हा दुरात्मा समूह आम्हाला प्रवृत्त करतो की देवाविरुद्ध आपण बोलावं, देवाला नावं ठेवावे, देवाला सोडून द्यावं, देवाने असं का केलं, किंवा देव असं देव किती निर्दयी आहे, किती क्रूर आहे, येथपर्यंत आम्ही यावं, अशा प्रकारे सैतान आम्हाला प्रवृत्त करतो. पण देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो हा जो एक विश्वासाचा मनुष्य आहे, एक प्रार्थना करणारा मनुष्य आहे, त्याने देवावर काही आरोप केला नाही आणि त्याने आपल्या वाचेने काही पाप केलं नाही. देवाच्या वचनामध्ये दावीद असं म्हणतो, हे परमेश्वरा, माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. माझ्या वाणीचं द्वार तू सांभाळ, माझ्या मुखावर तू नियंत्रण ठेव, पहारा ठेव. तू असं म्हणतो माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. योबाने आपल्या स्वतःला ज्या वेळेला देवाच्या हातामध्ये दिलं, या सैतानावर असलेल्या प्रत्यक्ष लढाईमध्ये देखील योबाने देवाविरुद्ध कुठलाच आरोप केला नाही, तो देवाविरुद्ध काहीच बोलला नाही. पण त्याच घरामध्ये त्याची बायको आपण पाहतो की ती अशी म्हणते की तुम्ही आता देवाला सोडून द्या, मरून जा, हे सगळं झालं, आता बस झाले तुमची प्रार्थना करणं किंवा देवावर विश्वास ठेवणं, आता हे बस झालं. काही वेळेला आपल्या घरामध्ये अशा प्रकारे होऊ शकतं, एखाद्या कठीण प्रसंगावर जात असताना आपले काही जवळचे लोक किंवा आपले नातेवाईक असतील, त्यांचे एक विचार वेगळे असतील आणि तुम्ही जे विश्वासणारे आहात तुमचे विचार वेगळे असतील. पण आज सकाळी मला हे सांगायचं आहे की ज्या वेळेला आपण विश्वासणारे आहोत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कानावर असतील की जिथे आपल्याला एक मोह किंवा टेंट करण्यात येतं की कसंही करून आपण देवाविरुद्ध बोलावं, पण कधीही देवाविरुद्ध बोलू नका, देवावर आरोप करू नका, देवाला सोडून जाण्याची घाई करू, प्रार्थना करणं बंद करू, विश्वासाचं जीवन जगणं थांबवू नका, देवाचं वचन वाचणं थांबवू नका, वचन वाचत राहा, देवाची गाणी ऐकत राहा, प्रार्थना करत राहा, बोलत राहा देवाच्या वचनाविषयी. आज फक्त हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे आत्ताचे शब्द आहेत, जे आता 2000 मध्ये आलेले असतील, पण त्याच्याही अगोदर देवाचं वचन आम्हाला शिकवतं की आपण विश्वासाचे शब्द बोलायचे. हालेलुया. हे होकारात्मक शब्द आहेत किंवा हे विश्वासाचे शब्द आहेत, कारण देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे आपण डोळ्यानं दिसतं त्यानं नाही, तर आपण विश्वासाने चालतो, आपण विश्वासाने चालतो. योबाने त्याची परिस्थिती डोळ्याने पाहिली, त्यानं त्या सगळा अनुभव घेतला, त्यानं ऐकलं, त्याची मुलं मरण पावले, त्याची सर्वस्व त्यानं गमावलं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तरीही एक विश्वासणारा व्यक्ती अशा वेळेला परमेश्वराचे आभार मानतो. एवढंच नाही तर तो देवावर कुठल्या प्रकारे आरोप करत नाही, तर आहे त्या परिस्थितीमध्ये थांबण्याचं तो ठरवतो, त्याला तिथेच थांबायचं. जेव्हा आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या घरामध्ये ज्या वेळेला दुःखद घटना आहेत, त्याच्यातून आम्हाला जावं लागतं, एक विश्वासदाराने या जी आमची प्रतिक्रिया आहे ती खूप महत्वाची. आम्ही कशा प्रकारे त्याला प्रतिसाद देतो, आमच्या कुटुंबामध्ये ज्या वेळेला काही अनपेक्षित गोष्टी घडतात त्यावेळेला आम्ही कशा प्रकारे त्याला आम्ही प्रतिसाद देतो, हे खूप महत्वाचं आहे. देव हा वाईट गोष्टी आणणारा देव नाही. ज्या वेळेला देव आमची प्रार्थना ऐकत नाही असं आम्हाला वाटतं, त्यावेळेला ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचली नाही असं होत नाही. ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचलेली, आमचे प्रत्येक शब्द देवापर्यंत पोहोचलेले आहेत, त्याने आमची प्रार्थना ऐकली आहे. पण हा जो मधला काळ आहे, या ठिकाणी थांबून राहणं खूप महत्वाचं आहे. योबाला त्याने सर्वस्व गमावलं आणि लगेचच सगळ्या गोष्टी मिळाल्या असं झालं नाही, त्याला काही काळ थांबून राहावं लागलं. आणि देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की जे परमेश्वराची आशा धरून राहतात ते नवी शक्ती संपादन करतील. हालेलुया. या 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये काही गोष्टी आमच्या हातातून सुटून गेलेल्या आहेत, अनेक गोष्टीचं नुकसान झालं आहे, कदाचित आरोग्याचं नुकसान असेल, पैशा पाण्याचं नुकसान असेल, पण आता आपण थांबून राहणं शिकलं पाहिजे. Those who wait upon the Lord shall renew their strength. थांबून राहणं खूप महत्वाचं आहे. योग
त्याच्या या परिस्थितीमध्ये थांबून राहिला, त्यानं परमेश्वराकडे त्यानं पाहिलं. योबाची परिस्थिती लगेचच काही सगळं बदललं असं झालं नाही. त्या विश्वासाच्या परिस्थितीमध्ये त्याला टिकून राहावं लागलं. सैतानाबरोबर असलेल्या या लढाईमध्ये देव आमच्या बरोबर आहे, तो आम्हाला विजय देणार, पण त्याला त्या ठिकाणी थांबून राहावं लागलं. आणि देवाचं वचन सांगतं की जे देवाचे निवडलेले आहेत त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावल्यास सर्व गोष्टी मिळून त्यांच्या कल्याणार्थ सहाय्य होत ठरतात. आम्हाला समजत नाही की याच्यातून चांगलं काय आहे, पण भविष्यामध्ये ज्यावेळेस आम्ही पुढे जाऊन पाहतो आणि त्यावेळेला ज्यावेळेला आमच्या जीवन प्रवासाकडे येतो, आम्ही निश्चितच असं म्हणू शकतो की त्यावेळेला देवाने ती गोष्ट केली म्हणून आज आम्ही इथवर येऊ शकतो. काही गोष्टी आम्हाला समजत नाहीत, पण आम्हाला देवाचं वचन निश्चित अर्थानं समजते की ज्या ठिकाणी असं म्हटलं आहे की सर्व गोष्टी मिळून आमच्या कल्याणार्थ सहाय्य होत ठरतात. हालेलुया. हे समजणं खूप महत्वाचं आहे. माझ्या भावानं माझ्या बहिणीनं आज सकाळी देवाचं सेवन करताना मी तुम्हाला सांगतो, विश्वासाची लढाई आहे, सैतानावर असलेले युद्ध आहे आणि हे युद्धामध्ये विजय परमेश्वराचा आहे आणि तो आम्हाला जय देणार देव आहे. चला यावेळेस आपण सर्वजण उठून उभं राहूया. जो देव आम्हाला विजयामध्ये नेतो त्याची स्तुती आराधना करू. धार्मिकाला बहुत कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्यांना सोडवतो. तो आम्हाला सोडवणारा देव आहे, तो आम्हाला मदत करणारा आहे, तो आम्हाला पुन्हा नव्यानं उभारी देणारा देव आहे. परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करते, ते नवी शक्ती संपादन करते. देवाचा आमच्या जीवनामध्ये असलेला एक सार्वकालिक हेतू आहे. अनेक वादळ वारा आमच्या घराला लागतो, अनेक समस्या आमच्या जीवनामध्ये येतात आणि त्याच्यातून आम्ही निश्चितच काहीतरी शिकतो. आणि या सगळ्या गोष्टी हा एक प्रोसेसचा एक भाग आहे, हे एक प्रक्रियेचा भाग आहे आणि याच्यातून प्रत्येक विश्वासाला जावं लागतं. देवाचे आभार मानूया यासाठी की तो आमच्या बरोबर राहतो. नीतिमान धावा करतात आणि परमेश्वर तो ऐकतो. नीतिमानाच्या हाकेकडे त्याचे कान लागलेले असतात. देवा आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येशू तुझे आभार मानतो बाबा. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद येशू. तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती आराधना करतो. येशू तू आमच्या बरोबर आहेस, तू आम्हाला जय देणार आहेस या लढाईमध्ये, या आत्मिक युद्धामध्ये तू आम्हाला विजय देणारा देव आहेस. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू, तुझे आभार मानतो बाबा. हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद येशू. धन्य तुझं नाव येशू, धन्य तुझं नाव येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नीतिमान धावा करतात आणि तो ऐकून परमेश्वर त्यांना तारतो, त्याच्या सर्व संकटातून त्यांना सोडवतो. तो भग्न जनाच्या सन्नीत असतो. जे तुटलेले आहेत, मनाने तुटलेले आहेत, जे दुखावलेले आहेत, या देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे तो भग्न जनाच्या सन्नीत असतो. तो आमच्या जवळ राहतो. आमच्या परिस्थितीमुळे कदाचित आमचं मन दुःखी झालंय, खिन्न झालं आहे, पण देवाचं वचन स्तोत्र 34:18 मध्ये असं म्हणतं की परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सन्निध असतो. तो आमच्या जवळ आहे. आज सकाळी अनेक कारणामुळे कदाचित आपलं मन दुखावलं आहे, आपण कोलमडून पडला असाल, आपण तुटलेले असाल, समजत नाही की असं का होत आहे, पण देवाच्या विश्वास ठेवा. तो आपल्या सन्निध आहे, तो आपल्या जवळ आहे, तो आमचं बळ आहे, तो आमची ताकद आहे. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया. उठती लहरों में, डूबती नैया में, 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 तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियान,
कप्तान, संग मेरे इस दरमियां। तू मेरा मन है प्रभु, 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 तू सर्वबल है प्रभु। जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, 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 तूने ही चंगा किया। यहोवा शामोन मेरा, तूने ही चंगा किया। यहोवा शामोन मेरा, तू मेरा मन है प्रभु, 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 तू सर्वबल है प्रभु। परमेश्वर माझं बळ आणि माझं सामर्थ्य आहे. देवबाबा तू आमचं बळ आहेस, तू आमची ताकद आहेस, तू आम्हाला विजय देणारा देव आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रभू येशू आज सकाळी तुझ्या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. तू आमच्या सन्निध असतोस, आम्हाला मदत करतोस, आम्हाला तू उभं करतोस. आम्ही तुझे आभार मानतो येशू. आज सकाळी देवबाबा मी प्रार्थना करतो या भक्ती मंदिरात आलेल्या माझ्या भावासाठी, माझ्या बहिणीसाठी, प्रत्येक जीवन तुझ्या दृष्टीने फार महत्वाचा आणि मोलाचा आहे. प्रत्येक जीवनावर तुझ्या कृपेचा हा सर्वच असतो. देवबाबा एक विश्वासाचं जीवन जगत असताना त्याला तू मदत करतो. जे काही सैतानाच्या हल्ले त्यांच्या जीवनावर असतील आणि प्रभू देवा ज्यामुळे त्यांच्या विश्वासात डळमळीतपणा आला असेल, आज सकाळी मी प्रार्थना करतो प्रभू येशू, त्यांचा विश्वास त्याला तू उभं कर, त्यांना तू स्थिर कर प्रभू येशू. देवबाबा मी प्रार्थना करतो, तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे की जे तुझ्या हातामध्ये आहे ते सुरक्षित आहेत आणि कोणालाच त्यांना तुझ्या हातातून हिसकावून घेता येत नाही. प्रभू देवा तुझे हात आमच्यासाठी अगदी मजबूत आहेत, अगदी बळकट आहेत बापा. आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये दिलेलं आहे बापा. आम्हाला माहित आहे की सैतानाचं आमच्या जीवनावर काही एक चालणार नाही. प्रभू येशू आम्ही तुझे आभार मानतो, त्यासाठी तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. माझ्या भावा बहिणीसाठी प्रार्थना करतो प्रभू देवबाबा, वचनामध्ये राहण्यासाठी मदत कर प्रभू. आत्मिक जीवनामध्ये त्यांना तू अधिक बलवान कर प्रभू येशू. तुझं गौरव आगमन होईपर्यंत तुझी सेवा करण्यासाठी प्रत्येकाला विशेष बळ दे, आत्मिक सामर्थ्य दे, पवित्र आत्म्याचा अभिषेक दे प्रभू. आणि होऊ दे प्रत्येक जीवनाच्या द्वारे केवळ तुझं गौरव दे आणि तुझं नाव उंचावू दे बापा. आज सकाळी या मंदिरामध्ये सर्व तरुण लेकर आहेत बापा, या पिढीमध्ये त्यांचा उपयोग करून घे. तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे शेवटल्या दिवसात मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्र वर्षाव करेन. तुमचे पुत्र तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तुलना दृष्टांत होतील. असंच होऊ दे प्रभू येशू. या शेवटच्या काळामध्ये राहत असताना प्रत्येक तरुण तरुणीला प्रभू देवा तुझ्या आत्मिक सामर्थ्यानं भर, अधिक बलवान कर प्रभू, आत्मिक दानाने भर. आणि या प्रत्येकाच्या जीवनाचा उपयोग तुझ्या राजाच्या वाढीसाठी महान करून घे. अशी येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना कर दे बाबा. आज
वृद्धाप काळामुळे जे या ठिकाणी येऊ शकत नाही, आजारपणामुळे जे या ठिकाणी येऊ शकत नाही, प्रभुदेव आम्ही प्रार्थना करतो ते आहेत त्या ठिकाणी, त्यांना आशीर्वाद दे, त्यांना स्पर्श कर, तुझी कृपा त्यांच्यावर असू दे. जी लहान लेकरं या मंदिरात येऊ शकत नाही प्रभू येशू, त्यांनाही तू आशीर्वाद दे, त्यांच्यावर देखील तुझी कृपा सर्वदा असू दे अशी प्रार्थना करतो. जे काय आज येशू ख्रिस्ताच्या नावात मागितलं दिलंस, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, येशूच्या नावात मागतो. आमेन. आपण सर्वजण हात जोडून डोळे बंद करून अत्यंत आदराने प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या विनाशून सोडले तसे तू आमची गुन्हे आम्हास सोड, आणि आम्हास दोषी करू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न करो आणि तुम्हाला शांती देऊ. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राज्य